नमस्कार मंडळी, हे आहे माझं गाव. संगमेश्वर तालुक्यातील डोंगराच्या पायथ्यापासून तर डोंगराच्या टोकापर्यंत 10 ते 12 वाड्याने वसलेलं हे कोंडेगाव. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गावातील 2 मंदिरं. पहिलं म्हणजे गावदेवी श्री चौंडाई देवीचं गाव मंदिर आणि दुसरं आहे श्री खंडाळेश्वराचं मंदिर. हे एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखलं जातं. नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दसम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मी आहे आमच्या गावात जो रोड आहे त्याच्या तिथे आणि बाजूलाच आमची वाड्यावरची, आणि आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात पहिलं आपल्या गावातलं मंदिर, गावदेवीचं जे मंदिर आहे तिथे. आणि मी आता इथेच आहे, हे आहे खाली गावदेवीचं मंदिर. आणि आपण पहिलं जाणार आहोत आपल्या गावदेवीच्या मंदिरात. ही मंदिरात जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूलाच पाकाडे आहे. तर इथून जाऊया आपण आता मंदिरात. तर हा आहे मंदिरात जाण्या अगोदरचा गेट. चला आपण जाऊया आता मंदिराच्या आतमध्ये. तर मंडळी दर्शन घेतलं आहे आणि आता आपण बघूया मंदिराचा गाभारा. तर हा जो मंदिराचा गाभारा आहे हा पूर्ण लाकडाचा आहे आणि त्याच्यावर नक्षीकाम पण थोडंसं केलं आहे छान. आणि ही जी आतमध्ये आमची देवी आहे ही चौंडाई देवी आहे. बाजूला देवी दैवत पण आहेत आणि त्यांची नावं देखील वरती लिहिलेली आहेत. ही आहे चौंडाई देवी, बाजूला वाघजाई, महाकाळ, चंडिका, त्रिमुख आणि इकडे आहे काटवट करीन, सुकाई, गांगोबा, मानकोबा, सोंबा आणि रवळनाथ. तर अशी ही देवस्थान आहे तिथली. तर मस्त इथं बसलो आहे, शांत वातावरण आहे मंदिरातलं. आणि ह्या मंदिराला बांधून झालेत 25 वर्ष. म्हणजे 2000 साली या मंदिराचं बांधकाम झालं आहे, म्हणजे जीर्णोद्धार झालं आहे. त्याच्या अगोदर हे मंदिर लाकडाचं होतं. मला माहीत नाही, पण मला विचारलं थोडं तर मला समजलं की हे मंदिर लाकडाचं होतं. आणि जे हे मंदिर आहे हे पूर्ण सिमेंटने बांधलेलं आहे. आणि वरती जे आहे हे कौलारू आहे. तिन्ही बाजूने ओपन आहे मंदिर. छान असं. तर मंडळी मी आता आहे मंदिराच्या बाहेर. आणि मंदिराच्या बाहेर समोर दरवाजा एकदम तुळस आहे.
आणि मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी चारू बाजूने अशी जागा आहे. तर मंडई गावच्या देवीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे शिमगा. शिमग्याला सर्व जी गावातली मंडई आहे ते देवळात येते. देवीचं जे रूप आहे ते एका मूर्तीमध्ये उतरवलं जातं आणि त्याच्यानंतर ती मूर्ती पालखीत बसवली जाते. पालखीत बसवल्यानंतर ते सानेवर जाते, नाचते, शिमगा होतो आणि त्याच्यानंतर मग ती प्रत्येकाच्या घरी जाते. तर असा असतो देवीचा मोठा सर्वात कार्यक्रम म्हणजे शिमगा. तर आपण आता मंदिराच्या पाठच्या बाजूला, हे आहे मंदिराची पाठची बाजू. मगाशी बोललो तर चारू बाजूने ओपन जागा आहे आणि हे आहे मंदिराचं सामान ठेवण्यासाठी. बाजूलाच एक ही विहीर आहे. तर इथला बाजूचा जो निसर्ग आहे तो देखील खूप शांत आणि सुंदर बघण्यासारखं आहे. आणि हे होतं आपलं पहिलं गावातलं मंदिर, गावदेवीचं मंदिर. तर गावदेवीचं मंदिर बघून झालं आहे आणि आता आपण जाणार आहोत आपल्या गावातल्या दुसऱ्या मंदिरात, जे आहे खंडाळेश्वराचं मंदिर. चला तर इथून जाऊया आपण आता त्या मंदिरात. गाव मंदिराच्या नंतर मी आलो गावातल्या दुसऱ्या मंदिरात, जे आहे आमचं खंडाळेश्वराचं मंदिर, जे आहे एका बाजूला डोंगराच्या पायथ्याशी. हे आहे खंडाळेश्वर मंदिर. तर गावातून येताना जो आगरवाडी आहे त्या आगरवाडीच्या वरून येताना जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे. पायऱ्या उतरून आपण जाऊया आता मंदिराच्या आतमध्ये. मंदिराच्या गेटमधून आतमध्ये आल्यावर समोरच नंदीची मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला दीपज्योती स्तंभसुद्धा आहे. हे आहे गावातलं डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं श्री खंडाळेश्वराचं मंदिर. मंदिराच्या बाजूने वाहणारा हा ओढा आणि तिथला निसर्ग मंदिराची सुंदरता अजून वाढवतात. हा आहे मंदिराच्या आतला गाभारा. गाभाऱ्याच्या एका बाजूला श्री गणेशाची मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला पार्वती मातेची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या आतमध्ये असलेले हे शिवलिंग पांडवकालीन आहे. पहिलं ते पूर्णपणे जंगल होतं. 1989 ते 1990 मध्ये इथल्या गावकऱ्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2024 ते 2025 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराचं बांधकाम हे चिरा आणि सिमेंटने केलेलं आहे आणि कौलारू देखील आहे. तर मंडळी, मी आहे मंदिराच्या पाठच्या साईडला आणि मागाशी मी जसं बोललेलो की हे मंदिर आहे हे पांडवकालीन आहे आणि पाठच्या साईडला हे आड आहे. आड कशासाठी असतं? जो पिण्याचं पाणी असतं त्याच्यासाठी. जशी आपली विहीर असते तसा आड जो पांडवांनी बांधलेला आहे. तर आपण तुम्हाला दाखवतो. हे पाणी येण्यासाठी आहे, पण आता पाणी नाही आहे इथे. च्या आडाच्या आतमध्ये पाणी आहे. हा बघा, हा बांधलेला आहे जो हा आड आहे. तर हा सेम विहिरीसारखाच असतो, जशी विहीर असते. तर ह्याच्या आतमध्ये जाण्यासाठी हे बघा ह्या पायऱ्या आहेत खाली. ही खाली पायऱ्यातून उतरून आपण पाणी काढू शकतो. पाऊस पडल्यामुळे जरा भीती वाटते. ते बघा, हा याड, हे पाणी पण स्वच्छ आहे बघा.
आणि हे पिण्याचं पाणी आहे. तर हा जो आड बांधलेला आहे हा पांडवकालीन आहे. मी आहे मंदिराच्या पाठच्या साईडला या ब्रिजवरती. आणि हा जो ब्रिज आहे ही आमच्या गावची सीमा आहे. म्हणजे हा जो ओढा वाहतोय ह्याच्या पलीकडे आहे डावखोल गाव आणि इकडे जे मंदिराच्या साईडला इकडे हे आमचं कोंडेगाव. आणि हे जे मंदिर आहे हे बरोबर पायथ्याशी आहे. तर मंडळी ही व्हिडिओ इथंच संपवतो आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव प्रमोद दसम ब्लॉग. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.